इयत्ता 9वी च्या सर्व विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 1 भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणातील सराव संच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहा, खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा. त्यात तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे. डिस्टन्स पी आर बरोबर 7, डिस्टन्स पी क्यू बरोबर 10, डिस्टन्स क्यू आर बरोबर 3. हे 3 अंतर तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला विचारलं आहे कोणता बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान आहे ते आपल्या या ठिकाणी ठरवायचं. तर सुरुवातीला आपण एक रेषाखंडाची कच्ची आकृती काढायची. अशा पद्धतीनं एक रेषाखंडाची कच्ची आकृती काढायची आणि जे अंतर जास्त आहे 7 आहे, 10 आहे, 3 आहे, जे अंतर जास्त आहे त्यातील जे बिंदू आहेत ते बिंदूची नावं ह्या रेषाखंडाच्या टोकाला द्यायची. इथे पी, इथे क्यू, कारण 10 मोठा आहे. त्यानंतर राहिला कोणता बिंदू मग आता आर. म्हणून आर जे नाव आहे ते आपण या दोन बिंदूच्या दरम्यान या ठिकाणी कुठेही द्यायचं आहे अंदाजे. आता या आकृतीवरून तुम्हाला असं समजतंय की पी क्यू अंतर जास्त आहे आणि पी क्यू अंतर म्हणजे हे पी आर अंतर आणि हे आर क्यू अंतर, ह्या दोन रेषाखंडाची जर बेरीज केली तर आपल्याला पी क्यू अंतर मिळणार आहे. मग आपण इथं लिहायचं आहे पी क्यू अंतर कसं आहे. पहा इथं लिहूया डिस्टन्स पी क्यू बरोबर कोणत्या दोन रेषाखंडाची बेरीज आहे तर पी आर, डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स आर क्यू. आता हे अंतर बरोबर आहे का नाही ते आपल्याला माहीत नाही, मग ह्या ठिकाणी आपण स्वल्पक्रम चिन्ह दिलं तर चालतं पाहिजे. जर पी क्यू अंतर हे दोन रेषाखंडाच्या बेरीज एवढं असेल तर आपल्याला म्हणता येईल की आर बिंदू ह्या पी क्यूच्या दरम्यान आहे. तर ते आपण तपासून पाहूया. तर डिस्टन्स पी क्यू आपण किती दिले 10 दिले, इथे ठेवूया 10 स्वल्पविराम. पी आर किती दिलं आहे 7, इथे पी आरच्या खाली 7 पुढं अधिक आणि आर क्यू किती दिलं आहे आर क्यू म्हणजे क्यू आर 3. बघा 10 स्वल्पविराम आणि 7 आणि 3ची बेरीज येते 10. आता इथं आपल्याला समजतं या दोन्ही बाजू सारख्या झाल्या म्हणजे इथं आपण इथं बरोबर चिन्ह द्यायचं. इथं बरोबर चिन्ह दिले म्हणजेच हे अंतर ह्या दोघांच्या बेरीज एवढं आलं, म्हणून आपल्याला म्हणता येईल डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स आर क्यू. इथं काय झालं पहा दोन्ही बाजू सारख्या झाल्या, मग इथं म्हणता येईल आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू. ह्या दोन बाजू जर सारख्या झाल्या तर आपल्याला निष्कर्ष काढता येईल की दिलेले बिंदू एकरेषीय आहेत. दिलेले बिंदू एकरेषीय आहेत. एकरेषीय आहेत. मग जे आपण आकृती काढलेली आहे त्या आकृती कशी आहे पी आर क्यू. मग आपल्याला म्हणता येईल आर हा बिंदू कोणाच्या दरम्यान आहे पी आणि आर, पी आणि क्यू, पी आणि क्यू. म्हणून आपल्याला म्हणता येईल इथं आर हा बिंदू पी व क्यूच्या दरम्यान आहे. क्यूच्या दरम्यान आहे. आता यातला प्रश्न दुसरा. डिस्टन्स आर एस बरोबर 8, डिस्टन्स एस टी बरोबर 6, डिस्टन्स आर टी बरोबर 4. यावरून आपल्याला ठरवायचं आहे हे बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही. तर सुरुवातीला मागाच्याप्रमाणे एक रेषाखंड अंदाजे काढून घ्यायचा आणि जे अंतर जास्त आहे
8 6 4 यापैकी 8 जास्त आहे म्हणजे कोणता आहे आर एस. या टोकाला नाव द्यायची आर एस. आता राहिला बिंदू कोणता टी. टी बिंदू ह्या दोघांच्या मध्ये घ्यायचा कुठंतरी आणि इथं लिहायचं आपल्याला आता मोठा अंतर हे दोघांच्या बेरजे एवढं असायला पाहिजे. इथं लिहायचं डिस्टन्स आर एस बरोबर आर एस चेक करायचं आपल्याला बरोबर आहे नाही ते. स्वल्पविराम ह्या दोघांच्या बेरजे एवढं डिस्टन्स आर टी अधिक डिस्टन्स टी एस. आकृतीकडे बघून नावं लिहायचे. आता याची किमती ठेवायची. आर एसची किंमत 8 स्वल्पविराम. एस टीची किंमत नाही आर टीची किंमत 4 आणि एस टी म्हणजे टी एसची किंमत 6. बघा 8 स्वल्पविराम 8 आणि 4 आणि 6ची बेरीज येते 10. तर 8 आणि 10 मध्ये काय संबंध आहे तर हे सारखं नाही. तर आपल्याला म्हणता येईल 8 हे बरोबर नाही 10. आता 8 आणि 10 सारखं नाही म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल इथं डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू. म्हणून जर या दोन बाजू वेगवेगळ्या आल्या तर आपल्याला म्हणता येईल दिलेले बिंदू एकरेषीय नाही. दिलेले बिंदू एकरेषीय नाही. दिलेले बिंदू एकरेषीय नाही. जर दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर ते दरम्यान असण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही. आता या ठिकाणी प्रश्न तिसरा हां डिस्टन्स ए बी बरोबर 16 डिस्टन्स सी ए बरोबर 9 डिस्टन्स बी सी बरोबर 7. मगाच्याप्रमाणेच या ठिकाणी अंदाजे एक रेषाखंड काढायचा नेहमीप्रमाणे आणि कोणता अंतर जास्त आहे तर 16 अंतर जास्त आहे. ह्याच्यामध्ये कोणते बिंदू आहेत ए हे टोकाला राहायचे. राहिला कोणता बिंदू मग या ठिकाणी सी बिंदू राहिला. तो सी बिंदू याच्या दरम्यान लिहून टाकायचा कुठं एका ठिकाणी. आता लिहायचं आहे मोठा अंतर ह्या दोघांच्या बेरजे एवढे असायला पाहिजे. मोठा अंतर कोणतं आहे डिस्टन्स ए बी स्वल्पविराम लहान अंतराची बेरीज करू आपण डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स सी बी. हां ए बीची किंमत दिलेल्याप्रमाणे 16 स्वल्पविराम ए सी म्हणजे सी ए 9 अधिक सी बी म्हणजे बी सी 7. आता बघा 16 स्वल्पविराम 9 7ची बेरीज पण 16च येते. दोन्ही बाजू सारख्या झाल्या म्हणून इथं हे बरोबर चिन्ह द्यायचं. इथं बरोबर चिन्ह दिलं की ह्यांच्यामध्ये देखील बरोबर चिन्ह येणार. म्हणजे लिहायचं आपण डिस्टन्स ए बी बरोबर डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स सी बी. म्हणून आपल्याला म्हणता येईल डावी बाजू बरोबर उजवी बाजू. डावी बाजू बरोबर उजवी बाजू. जर दोन्ही बाजू सारख्या आल्या तर आपल्याला म्हणता येईल दिलेले बिंदू एकरेषीय आहे. म्हणून दिलेले बिंदू एकरेषीय आहे. एकरेषीय आहे. मग या ठिकाणी काय सी कोणाच्या दरम्यान आहे ए आणि बीच्या. मग इथं लिहायचं ए सी बी. म्हणून आपल्याला म्हणता येईल सी हा बिंदू हे शब्दामध्ये लिहायचं सी हा बिंदू ए व बीच्या दरम्यान आहे. सी हा बिंदू ए व बीच्या दरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 4 डिस्टन्स एल एम बरोबर 11 डिस्टन्स एम एन बरोबर 12 डिस्टन्स एन एल बरोबर 8 हे 3 अंतर तुम्हाला लिहिले आहेत. तर आपल्याला ठरवायचं आहे कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूच्या दरम्यान आहे. त्यासाठी एक रेषाखंड अंदाजे काढून घ्यायचा आणि त्या रेषाखंडाला जे अंतर जास्त आहे ते 12 जास्त आहे सर्वात. इथं एम आणि एन हे नाव टोकाला देऊन टाकायचे
आणि राहिलेला जो बिंदू आहे आता कोणता राहिला एल, तो बिंदू या दोघांच्या दरम्यान कुठेही देऊ शकतो. आता आपण लिहायचं आहे एम एन अंतर, मोठं अंतर लहान दोन अंतराच्या दरम्यान असेल म्हणजे बेरजे एवढं असेल तर आपल्या ते दरम्यानचा ठरवता येते. इथं लिहून घेऊ आपण डिस्टन्स एम एन सॉल्व करा. डिस्टन्स एल एम अधिक डिस्टन्स एल एन. पाहता किमती ठेवू. एम एनची किंमत 12, एल एमची किंमत 11 अधिक एल एनची किंमत 8. पहा 12 स्वल्पविराम 11 आणि 8ची बेरीज येते 19. आता 12 आणि 19 सारखं आहे का? नाही. मी तर आपल्याला चिन्ह द्यायचं, बरोबर चिन्ह देऊन तिरपेरीशी द्यायची. याचा अर्थ होतो हे दोन्ही अंतर सारखे नाही, म्हणजे हे वरचे दोन्ही अंतर देखील हे संबंध सारखा नाही म्हणून लिहायचं आहे आपण. म्हणून डिस्टन्स एम एन सारखं नाही डिस्टन्स एल एम अधिक डिस्टन्स एल एन. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही. डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू. जर दोन बाजू सारखे नसतील तर आपल्याला निष्कर्ष काढता येतो दिलेले बिंदू एकरेषीय नाहीत. दिलेले बिंदू एकरेषीय नाही. जर दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर आपल्याला त्यांची दरम्यानता दाखवता येत नाही. प्रश्न 5वा. डिस्टन्स एक्स वाय बरोबर 15, डिस्टन्स वाय झेड बरोबर 7, डिस्टन्स एक्स झेड बरोबर 8. मग आपल्याला दरम्यानता ठरवायचे, एकरेषीय आहे किंवा ते ठरवायचे. त्यासाठी एक रेषाखंड काढायचा. अंदाजे मोठा अंतर आहे 15 म्हणून इथं लिहायचं टोकाला एक्स आणि वाय. राहिला बिंदू झेड तो दोघांच्या मध्ये कुठेही देऊन टाका. आणि मोठा अंतर हे दोघांच्या बेरजेवढं असायला पाहिजे. आपण तपासून पाहूया. पहा डिस्टन्स एक्स वाय स्वल्पविराम डिस्टन्स एक्स झेड आकृतीकडे पण लिहायचे. डिस्टन्स एक्स झेड अधिक डिस्टन्स झेड वाय अधिक डिस्टन्स झेड वाय. किमती ठेवूया वरच्या. एक्स वायची किंमत 15 स्वल्पविराम वाय झेडची किंमत 7 अधिक झेड वायची किंमत म्हणजे एक्स झेडची किंमत 8. इथे 15 आणि इथे येईल 7 आणि 8ची बेरीज पण 15. हे दोन्ही अंतरं आपल्याला सारखे होतात म्हणून आपल्याला म्हणता येईल हे दोन्ही बाजू सारख्या होतील. डिस्टन्स एक्स वाय बरोबर डिस्टन्स एक्स झेड अधिक डिस्टन्स झेड वाय. म्हणून आपल्याला म्हणता येईल डावी बाजू बरोबर उजवी बाजू. दोन बाजू सारख्या झाल्या की आपल्याला निष्कर्ष काढता येतो दिलेले बिंदू एकरेषीय आहे. पण कशा पद्धतीने आहेत. झेड हा एक्स आणि वायच्या दरम्यान आहे ते लिहायचं. म्हणून एक्स झेड वाय याचा अर्थ होतो झेड हा बिंदू एक्स व वायच्या दरम्यान आहे. प्रश्न 6वा शेवटचा. डिस्टन्स डी ई बरोबर 5, डिस्टन्स ई एफ बरोबर 8, डिस्टन्स डी एफ बरोबर 6. सुरुवात करताना आपल्याला एक रेषाखंडाची आकृती काढायची. कोणतं अंतर जास्त आहे
तर अंतर जास्त आहे EF 8 आहे, सर्वात जास्त आहे. इथं लिहितो एका टोकाला E, एका टोकाला F. राहिला कोणता बिंदू? D. तो D ह्या दोघांच्या दरम्यान कुठेही लिहून टाका आणि सुरुवात करायची आहे. डिस्टन्स मोठं अंतर EF बरोबर किंवा स्वल्पविराम डिस्टन्स ED अधिक डिस्टन्स DF. वरच्या किमती भरून टाकूया. EF ची किंमत आहे 8, स्वल्पविराम D म्हणजे ED ची किंमत आहे 5, अधिकचं चिन्ह, DF ची किंमत आहे 6. 8 एका बाजूला, स्वल्पविराम दोघांची बेरीज येते 5 आणि 6 11. आपल्याला असं दिसतंय 8 आणि 11 सारखं नाही, असं चिन्ह देऊन टाकायचं. मग आपल्याला म्हणता येईल हे सारखं नाही म्हणजे ह्या बाजू सारख्या नाहीत. लिहायचं डिस्टन्स EF समान नाही डिस्टन्स ED अधिक डिस्टन्स DF. मग आपल्याला म्हणता येईल डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू. जर दोन बाजू सारख्या नसतील तर दिलेले बिंदू एक रेषीय नाहीत. तर अशा पद्धतीने उदाहरणाचा सराव करा आणि उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा.